निवडणूकमध्ये मीरा भाईंदर जनतेने भारतीय जनता पक्षाला आपला कोल दिलं, जनाधार दिला आणि आम्ही 78+1 म्हणजे अपक्षांचं आम्ही 79 नगरसेवक आज भारतीय जनता पक्षाचे आहेत. आणि आज आमचे राज्याचे मुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मीरा भाईंदरमध्ये ह्या सर्वांच्यामध्ये एक सक्षम नगरसेवक आहे. डिंपल मेहता हे पहिलासुद्धा महापौर राहिलेले आहेत, अनुभवी महापौर म्हणून त्यांना परत आज नामांकन भरण्यासाठी आदेश दिले आणि त्या अनुषंगाने आज डिंपल विनोद मेहता यांनी महापौर पदांसाठी आपलं नामांकन भरलं. उपमहापौरसाठी ध्रुव किशोरजी पाटील यांनी आपलं नामांकन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबजी ह्यांचा अनुमतीने आज त्यांनीसुद्धा उपमहापौर पदांचा फॉर्म भरलेला आहे. 3 तारखेला निवडणुका होतील आणि बहुमताने भाजपचे महापौर आणि उपमहापौर हे निवडून येतील आणि मी दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि जिल्हा अध्यक्षांचं सुद्धा अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदरला एवढा मोठा जनधार प्राप्त झाला आणि ह्या शहरातल्या जनताचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की आपण एवढा मोठा कोल भारतीय जनता पक्षाला दिलं. मराठी माणसाचे अस्मिता म्हणून पण आहेत आणि अनुभवी महापौर म्हणून पण ते पदावर आहे. डिंपल विनोद मेहता हे OBCमध्ये सुद्धा आहेत आणि हे इकडचेच OBC आहेत. मागच्या वेळी ते OBC महापौर होते. त्यांचा जन्म इकडे झाला, त्यांचा वडिलांचाही जन्म इकडेच झाला महाराष्ट्रामध्ये. म्हणजे ते महाराष्ट्राचेच मूल, त्यांचं कुटुंब हा रहिवासी आहेत. कारण की OBC दाखला जो 1965 पूर्वीपासून इकडे राहतो त्यालाच मिळत आहे. म्हणून दोन्ही महाराष्ट्राचे आपण सांगू शकतो की महाराष्ट्राचेच पुत्र आज दोघांनी नामांकन भरलं. धन्यवाद. म्हणजे एकंदरीत कॉंग्रॅच्युलेशन. दोनों चुनाव का नामांकन भरना है और मैं इसके समय और 29 को जो किया राकेश भाई अरे फिर आप वही बात है, फिर आगे कहाँ से देखो कब किए हो? देखो 3 दिन से कर रहा हूँ. 3 दिन